पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर अतिशय 15-20 वर्षाचा अनुभव असलेला खेळाडू पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी केली होती अगेन्स्ट धामणवाडी संघाविरुद्ध 6 चेंडूमध्ये 9 धावा डिफेन्स केल्या होत्या आणि सामना मात्र जिंकला होता चंदेरी चिंचोली संघाने. आता मात्र समीकरण थोडंसं अवघड आहे. 6 चेंडू 49 धावा पूर्णपणे सामना या ठिकाणी झुकलेला आहे चंदेरी चिंचोली संघाच्या बाजूने. 5 चेंडू 49 धावा. फक्त आणि फक्त जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मात्र आपण या ठिकाणी कोणता संघ विजय झाला हे मात्र घोषित करू शकत नाही. आता मात्र फलंदाज बाद असेल. बॅटची लिडिंग एज या ठिकाणी फलंदाज बाद काना. नवीन फलंदाज पाहतोय आपण जेवणला. तर हा सामना संपल्यानंतर लगेच चोल संघाने आणि धामणवाडी संघाने तयार व्हायचंय. जेवणला पाहतोय आपण नवीन फलंदाज पूर्णपणे मोठे फटके करण्यापासून पूर्णपणे वंचित ठेवलं या तारवाडी कोंडेश्वर संघाला आणि असते सामना पूर्णपणे निष्ठत गेला आणि पूर्णपणे सामना सोडून दिला की काय असं वाटतंय. आणि तशाच प्रकारचा सामना मात्र आपल्या बाजूने झुकवण्यामध्ये यशस्वी ठरला चिंचवली संघ. उर्वरित मात्र 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलेल्या या ठिकाणी पंचांकडे या ठिकाणी थोडंसं अपील उचलून दिलं होतं जेवणने. जेवणला वाढला चेंडू वाईट असेल परंतु या ठिकाणी लाईन चांगला चेंडू निर्धाव चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी. आता मात्र करतंय काय डॉट चेंडू पूर्णपणे या ठिकाणी. तर जोमा सरांसाठी सुवर्ण संधी पहिले मेडनवर फेकेल काय स्पर्धेची शेवटचा चेंडू आणि या ठिकाणी करताय काय या ठिकाणी पहिला मेडनवर फेकण्याचा विक्रम या ठिकाणी जोमा पारदी सरांच्या नावावर होत आहे आणि या ठिकाणी चिंचोली संघ विजय होत आहे. विजय